नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्पेक्ट्रम अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी दोन अशा नवीन जाहिराती घेऊन आलेलो आहे ज्याच्या माध्यमातून तुमचं इंडियन नेव्हीमध्ये जाण्याचं सुद्धा स्वप्न पूर्ण होईल आणि सोबतच एक अधिकारी बनण्याचं स्वप्न सुद्धा पूर्ण होऊनच जाईल. आणि त्यासाठी मित्रांनो तुम्हाला आजच्या जाहिराती या समजून घ्यायच्या आहे. तर सर्वप्रथम लक्षात असू द्या मित्रांनो की पहिली जाहिरात जी आहे ती स्पोर्ट कोट्यासाठी आहे. म्हणजे जर तुमचा कोणता तरी तुम्ही स्पोर्ट खेळलेला असाल, त्याच्यामध्ये नंबर आणलेला असाल, तर तुमच्यासाठी ही जाहिरात उपयोगी पडणार आहे. कारण इंडियन एअर फोर्स यांच्याद्वारे एक नवीन जाहिरात जी आहे ती प्रकाशित झालेली आहे, ज्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो की ही आहे अग्निवीर वायू स्पोर्ट कोटा भरती 2026. ठीक आहे. याच्यामध्ये फक्त आणि फक्त शैक्षणिक पात्रता मागितली आहे मित्रांनो. 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण, पण सोबतच तुमच्यासाठी लक्षात ठेवायचं आहे की त्यामध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही 12वी उत्तीर्ण करताय तर त्यामध्ये तुम्हाला मॅथमॅटिक्स, फिजिक्स, इंग्लिश किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा हा असायला हवा. म्हणजे जर तुमचं 50% गुणांचं 12वी उत्तीर्ण असेल तर वेल अँड गुड आहे, पण नसेल तर काही घाबरण्याचं काम नाही. कारण की दिसलेला आहे दुसरा इंजिनिअरिंग डिप्लोमा जर तुमच्याकडे असेल आणि त्याच्यामध्ये तुमची स्ट्रीम असेल मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, कम्प्युटर सायन्स, इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल तरीही चालून जातं. सोबतच लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो की किंवा सपोज तुमच्याजवळ हे पण नाहीये, 12वी उत्तीर्ण पण नाहीये तुम्ही आणि इंजिनिअरिंग डिप्लोमा पण नसेल, तर त्याच्या व्यतिरिक्त दिलेला आहे मित्रांनो की व्यावसायिक विषयासह 2 वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा 50% गुणांचा 12वी उत्तीर्ण, या दोन पैकी सपोज तुमचं 12वी उत्तीर्ण नसेल आणि इंजिनिअरिंग डिप्लोमा नसेल तुमच्याकडे, तर 2 वर्षाचा व्यावसायिक अभ्यासक्रम तुम्ही केलेला असला पाहिजे आणि तो उत्तीर्ण जो आहे तुम्ही असलाच पाहिजे. सोबतच बघा या 3 पैकी एक गोष्ट तर असायलाच हवी, पण याच्याही सोबत तुमच्यावर संबंधित क्रीडा पात्रता सुद्धा असायला हवी. म्हणजे तुम्ही कोणताही स्पोर्ट खेळलेला असाल त्याच्यामध्ये ऍटलीस्ट नंबर आलेली जर तुमची पात्रता असेल तर तुम्ही काय होता रे याच्यासाठी पात्र होऊन जाता. सोबतच यामध्ये वयाची अट दिली आहे मित्रांनो. वयाची अट काय रे, 2005 ते 2009च्या दरम्यान तुमचा जन्म झालेला असावा. ठीक आहे. 2005 पासून 2009च्या दरम्यान जर तुमचा जन्म झालेला असेल तर तुम्ही काय होऊ शकता, याच्यासाठी पात्र होऊ शकता. आणि यासाठी नोकरी ठिकाण काय असणार आहे, नोकरी ठिकाण असणार आहे याचं संपूर्ण भारत, म्हणजे भारतामध्ये कुठेही तुम्हाला नोकरी जी आहे ती करावी लागू शकते. याच्यासाठी फी असणार आहे मित्रांनो फक्त 100 रुपये. ठीक आहे. तुमच्याकडे 100 रुपये असतील तरी तुम्ही याचा फॉर्म जो आहे तो भरू शकता. फक्त 100 रुपये आहे आणि अर्ज करण्याची पद्धती पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात दिलेली आहे. पण सगळ्यात महत्वाचं आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख, जी सगळ्यात महत्वाची आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे, ते अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे मित्रांनो 29 मार्च 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत. ठीक आहे. पहाटे असू शकत नाही, त्याच्यामुळे सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, हा फॉर्म करायचा आहे. आणि याची जी भरती होणार आहे मित्रांनो, तुमची जी भरती होणार आहे ती कधी होणार आहे, तर भरती होणार आहे मित्रांनो 8 ते 10 एप्रिल 2026च्या दरम्यान. ठीक आहे. एप्रिल महिन्यामध्येच तुमची भरती जी आहे ती कंडक्ट केली जाणार आहे. परंतु लास्ट डेट काय आहे, 29 मार्च 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला हा फॉर्म जो आहे तो भरून द्यायचा आहे. आता हा फॉर्म झाल्यानंतर सुद्धा तुमच्यासाठी एक नवीन भरती आहे मित्रांनो आणि ती आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडची. ठीक आहे. इंडियन ऑइल मध्ये जर कॉर्पोरेशन मध्ये तुम्हाला काम करायचं असेल तर त्याच्या रिलेटेड सुद्धा एक चांगली भरती निघाली आहे. म्हणजे थोडं अधिकारी बनण्याचं तुमचं स्वप्न याच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकतं. त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, यामध्ये 405 जागांसाठी भरती आहे, ज्याच्यामध्ये ट्रेड अप्रेंटिस, टेक्निकल अप्रेंटिस आणि पदवीधर अप्रेंटिस अशी 3 पदं दिलेली आहेत. ट्रेड अप्रेंटिसच्या टोटल 75 जागा आहे, टेक्निकल अप्रेंटिसच्या टोटल 120 जागा ज्या आहे याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहे आणि सोबतच पदवीधर अप्रेंटिस जे आहे त्याच्या 210 जागा ज्या आहे त्या देण्यात आलेल्या आहेत. आता पद क्रमांक 1 जे आहे म्हणजे ट्रेड अप्रेंटिस जे आहे त्याच्यासाठी पात्रता काय मागितली आहे, तर याच्यासाठी पात्रता शैक्षणिक पात्रता दिलेली आहे 10वी उत्तीर्ण प्लस आयटीआय. 10वी उत्तीर्ण हवा प्लस आयटीआय सुद्धा हवा, ज्याच्यामध्ये फिटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक्स, मेकॅनिस्ट हे असायला हवं. किंवा जर तुमच्याकडे हे नसेल ना रे, 10वी उत्तीर्ण नाहीये, फॉर एक्झाम्पल 10वी उत्तीर्ण आहे नाही, आयटीआय वगैरे नाहीये, तर काही हरकत नाही. तुमचं 12वी उत्तीर्ण असेल ना तरीही चालून जाईल. कारण की काही याच्यासाठी मागितलेलं आहे 12वी उत्तीर्ण. म्हणजे ट्रेड अप्रेंटिस मध्ये जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुमचं 12वी उत्तीर्ण जरी असेल तरी तुम्ही अप्लाय जे आहे ते करू शकता. आता पद क्रमांक 2 जे आहे त्याच्यासाठी काय मागितलं आहे, 50% गुणांचं इंजिनिअरिंग डिप्लोमा. ठीक आहे. आणि स्ट्रीम कोणकोणते आहे, तर स्ट्रीम आहे मित्रांनो मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा बघा इथे दिलेलं आहे 50% गुणांचं इंजिनिअरिंग डिप्लोमा. परंतु तुम्ही जर एससी कॅन्डिडेट असाल, तुम्ही एसटी कॅन्डिडेट असाल, तुम्ही पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट असाल, तुमच्यासाठी 50%चा क्रायटेरिया नाहीये. तुमच्यासाठी मग तो क्रायटेरिया अजून कमी होतो, तो 85% गुण आहे. ठीक आहे. तर जो 50% गुणांचा इंजिनिअरिंग डिप्लोमा होता, जर तुम्ही एससी एसटी पीडब्ल्यूडी मध्ये असाल तुमच्यासाठी तो 85% गुणांमध्ये फिट बसून जातो. आणि जर तुम्हाला पदवीधर अप्रेंटिससाठी अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला काय द्यायचं आहे रे, 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. ठीक आहे. हे एक अधिकाऱ्यांचं पद याच्यामध्ये मिळतं की 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी तुमच्याकडे असेल, एससी एसटी पीडब्ल्यूडी साठी 45%, तर याच्यामध्येही तुम्ही काय करू शकता रे, फॉर्म जो आहे तो भरू शकता. ठीक आहे. आता याच्यामध्ये अजून काय लक्षात ठेवायचं आहे, तर वय वर्ष. वयाची अट काय आहे, तर याच्यामध्ये वयाची अट दिलेली आहे मित्रांनो 28 फेब्रुवारी 2026 रोजी 18 ते 24 वर्षापर्यंत तुमचं वय जे आहे ते असलं पाहिजे.
पण फॉर एक्झाम्पल घेऊया की तुम्ही 24च्या पार झाला, तुम्ही 25 झाला, तुम्ही 26 झाला, तुम्ही 27 झालात, तरीही घाबरण्याचं कारण आहे का? कारण SC ST साठी 5 वर्षांची सूट मिळते आणि ओबीसी साठी 3 वर्षांची सूट मिळते. म्हणजे 24च्या पार जरी गेला असलात आणि 5 वर्षांपर्यंत जरी गेला असलात तरी तुम्ही SC ST कॅन्डिडेट आहात, तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. परंतु तुम्ही जर 24च्या पार गेलात म्हणजे 25-26 गेलात आणि तुम्ही ओबीसी कॅन्डिडेट आहात तरी फॉर्म भरू शकता. पण जास्तच पार गेलात, ठीक आहे, तुम्ही ओबीसी कॅन्डिडेट आहात आणि तुम्ही 5 वर्ष एक्सटेंड करताय, तर तुम्हाला तो फॉर्म भरता येणार नाही. परंतु 24च्या फक्त 3 वर्षांपर्यंत एक्सटेंड करून 3 वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म जो आहे तो भरू शकता. आणि नोकरी ठिकाण काय असणार आहे? तर महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, छत्तीसगड, दादरा नगर हवेली, दमण आणि दीव इथे जे आहे तुम्हाला नोकरी जी आहे ती करावी लागेल. यासाठी फी काय सर? फी अजिबात नाही. यासाठी अगदी 0 रुपयांमध्ये तुम्ही हा फॉर्म भरू शकता. अर्ज करण्याची पूर्ण पद्धती ऑनलाईन आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे मित्रांनो 26 मार्च 2026. ठीक आहे, तर 26 मार्च 2026 पर्यंत तुम्ही काय करू शकता? तर हा फॉर्म भरू शकता सायंकाळी 5 वाजेपर्यंत. आधी जो फॉर्म बघितला तोही सायंकाळी 5 वाजेपर्यंत, हा फॉर्म सुद्धा सायंकाळी 5 वाजेपर्यंत जो आहे तो भरू शकता. आधीचा फॉर्म 29 मार्च आणि इथे लक्षात ठेवायचे 26 मार्च, या 2 तारखा लक्षात असू द्या. जर तुम्हाला याच्या 100 रुपये किंवा 0 रुपयात जर तुम्हाला हा फॉर्म भरायचा असेल तर. आणि माझं एक सजेशन असं राहील की फॉर्म भराच. ठीक आहे, जर यांच्यापैकी कोणतीही तुमची पात्रता असेल तर नक्की हा फॉर्म भराच. आणि तुम्हाला इतरही याच्या व्यतिरिक्तही काही परीक्षांचा अभ्यास करत असाल किंवा अजूनही चांगला अभ्यास करायचा असेल किंवा अजूनही सुरुवात केलेली नसेल तर लक्षात असू द्या मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमी तुमच्या या स्वप्नांना जे आहे पूर्ण करण्याचंच काम करते. तर तुम्ही युपीएससीची तयारी करत असाल, तुम्ही एमपीएससी करत असाल, तुम्ही सरळ सेवा करत असाल, MBA करत असाल, महाराष्ट्रात असो भारतात असो कोणत्याही एक्झामची प्रिपरेशन करत असाल तर स्पेक्ट्रम अकॅडमी तुम्हाला ती प्रिपरेशन कंप्लीट करून देण्यामध्ये आणि तुमचं अधिकारी बनण्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यामध्ये नेहमी मदत करते. आणि हे कोर्स तुम्ही डिस्टन्स स्वरूपात किंवा तुम्हाला ऑफलाईन स्वरूपात सुद्धा मिळून जातात. म्हणजे ऑनलाईन प्लस ऑफलाईन अशा दोन्ही स्वरूपांमध्ये तुमच्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमी हे क्लासेस जे आहे ते अवेलेबल करून देते. त्याच्यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये तुम्हाला एका ऍपच्या माध्यमातूनही शिकता येतं किंवा ऑफलाईन स्वरूपात शिकत असाल तर महाराष्ट्रभर आपल्या ब्रांचेस जे आहे ते अवेलेबल आहे. महाराष्ट्रभर कुठेही जाऊन तुम्ही हे जे शिक्षण आहे ते घेऊ शकता. आता याच्यामध्ये तुम्हाला छोटीशी गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला फक्त एमपीएससी युपीएससी व्यतिरिक्त काहीतरी करायचं असेल तर लक्षात असू द्या मित्रांनो, तुम्हाला आर्म फोर्सेस मध्ये जायचं असेल, तुम्हाला पॅरामिलिटरी फोर्स मध्ये जायचं असेल, तुम्हाला एनडीए साठी प्रिपरेशन करायचं असेल तर त्याचंही प्रिपरेशन जे आहे आमच्या अकॅडमीच्या माध्यमातून जे आहे तुम्हाला मिळून जातं. सोबतच आपल्या अकॅडमी जे आहेत मित्रांनो या नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर नागपूर अशा विविध ठिकाणी अवेलेबल आहे. पूर्ण महाराष्ट्रभर अवेलेबल आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुठेही राहत असाल ना, महाराष्ट्राच्या तुमच्या नजदीकच्या ठिकाणी जाऊन जे आहे तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता आणि या कोर्सेससाठी एनरोल जे आहे ते होऊ शकता. परंतु सर आम्ही स्पेक्ट्रम अकॅडमी मध्येच का कोर्स जो आहे तो करावा, याच्यासाठी तुम्हाला फायदे सांगून देतो की एक तर तुम्हाला एक एक्सपिरियन्स टीचर जे आहे ते सुद्धा भेटून जातात. सोबतच फार जुना इतिहास जो आहे आमचा आहे की फार उज्ज्वल यशाची परंपरा जी आहे ते फार वर्षांपासून चाललेली आहे. एक्सपिरियन्स टीचर इथे तुम्हाला मिळून जातात. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमातून शिक्षण जे आहे इथे मिळून जातं. तुमचं जर इंग्लिशमधून शिकायचं असेल तर इंग्लिशमधूनही शिकता येईल आणि मराठीमधून शिकायचं असेल तर मराठीमधून शिकता येईल. सोबतच ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही टेस्ट सिरीज इथे मिळून जातात. ठीक आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही टेस्ट सिरीज तुम्हाला मिळतील. मॉक इंटरव्ह्यूची सुद्धा तयारी केली जाईल. म्हणजेच काय तर प्री मेन्स इंटरव्ह्यू अशा तिन्ही गोष्टींची एकत्रित तयारी तुमची इथे जी आहे ती करून घेतली जाते. त्यामुळे हा सर्वात मोठा फायदा जो आहे तुम्हाला इथे आढळून येतो. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाहीये. ठीक आहे, या भरत्यांची प्रिपरेशन करतच आहात तर सोबतच मित्रांनो आपल्या या बाकी प्रिपरेशन जे आहे, बाकी अभ्यासाची प्रिपरेशन जे आहे, बाकी कोर्सेसची प्रिपरेशन असेल किंवा तुम्हाला ते तुमचं स्वप्न असेल, फॉर एक्झाम्पल युपीएससी देण्याचं असेल, एमपीएससी देण्याचं असेल, ते स्वप्न सुद्धा तुम्ही अगदी क्वचित स्वरूपात पूर्ण करू शकता. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, महाराष्ट्रभर कुठेही राहत असाल तर जवळच्या नजदीकच्या शाखेमध्ये व्हिजिट करा, संपूर्ण माहिती घ्या, संपूर्ण फी स्ट्रक्चर समजून घ्या, सोबतच काय काय फायदे आम्हाला मिळणार आहे ते समजून घ्या, बुक्स काय काय मिळणार आहे, नोट्स कोणत्या कोणत्या मिळणार आहे, संपूर्ण माहिती समजून घ्या. आणि याच्या व्यतिरिक्तही काही प्रश्न असल्यास ते कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा, जेणेकरून त्याच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर जे आहे ते देण्यात येईल. ठीक आहे, आणि मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर नक्की करा. ज्यांना याची खरी गरज येणार आहे त्या मित्रांपर्यंत, त्या मैत्रिणींपर्यंत या व्हिडिओला नक्की पोहोचवा. सोबतच चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. आणि आता हा व्हिडिओ इथे थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. परंतु तोपर्यंत जर तुमचं स्वप्न असेल ना की पुढच्या वर्षीचं झेंडावंदन हे मला फक्त माझ्याच गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये करायचं आहे, हे स्वप्न पूर्ण करायचं असेल तर नक्की तुमचे जेही प्रश्न असेल ते कमेंट करा आणि कोर्सला सुद्धा एनरोल नक्की करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.